तर पहिला विषय असा आहे, संभाजीनगर शहरातली शहर वाहतूक सेवा ही गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेत मार्फत चालवली जाते। 1960च्या दशकामध्ये सुरू झालेली संभाजीनगर शहरातली शहर बस सेवा ही एसटी मार्फत चालवली जात होते, म्हणजे राज्य परिवहन महामंडळ ती चालवत होतं। 82 पर्यंत या शहरामध्ये नगरपालिका असल्यामुळे आणि शहराचा विस्तार हा 82 नंतर वाढल्यामुळे या शहरामध्ये एकंदरीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटी करण्यासाठी एसटी चालवली जात होती। याचे दोन मार्ग होते, दोन प्रमुख मार्ग होते। म्हणजे रेल्वे स्टेशन ते शहागंजला पूर्वी बस स्टँड होतं, जे सेंट्रल बस स्टँड जिथून बसेस सुटल्या जायच्या, त्याच्यामुळे रेल्वे स्टेशन टू बस स्टँड अशी कनेक्टिव्हिटी होती। म्हणजे गुलमंडीवरनं मोठी एसटीची बस ही जात होती साधारणतः 2005 पर्यंत। 2005 पर्यंत ही बस जेव्हा चालू होती तेव्हा एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या नाकारतेपणामुळे ही बस सेवा तोट्यात गेली आणि ती राज्य शासनाने बंद करायला लावली। तोट्यात असणाऱ्या बस सेवेला म्हणजे 110 बसेस या शहरामध्ये 1995 ते साधारणतः 2003 पर्यंत चालत होत्या आणि नंतर या बस एकदम बंद झाल्यामुळे या शहरामधली वाहतूक व्यवस्था मोडकळीस आलेली होती। संभाजीनगर महानगरपालिकेने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला की 20 वर्षापूर्वी गुलमंडीवरनं जाणारी शहर बस सेवा ही आता पुन्हा सुरू होणार आहे। हा पॉझिटिव्ह निकाल आहे, कारण की गुलमंडी छत्रपती संभाजीनगरची बाजारपेठ असणारा मोठा एरिया आहे। या भागामध्ये जाण्यासाठी पूर्वी पैठण गेट किंवा त्याच्या अलीकडे सिल्लीखान्याच्या चौकात तिथं उतरून लोकांना पायी जावं लागत होतं। आता लोकांना थेट गुलमंडीवर शहर बस सेवेने उतरता येणार आहे। हा मोठा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे व्यापाराला चालना मिळणार आहे। जी लोक पूर्वी खरेदीसाठी गुलमंडीत येत नव्हती ती आता येणार आहेत आणि हा खूप पॉझिटिव्ह निर्णय आहे। हा जो एपिसोड आहे, हा एपिसोड आम्ही संभाजीनगर शहर, राज्य, जिल्हा आणि ओव्हरऑल सगळ्या ऍक्टिव्हिटी यामध्ये आम्ही घेणार आहोत। आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता।